नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी कर्नाटक पडणूर या ठिकाणी आलेले आहे। लंपी हा प्रादुर्भाव आजार सध्या या ठिकाणी भरपूर चालू आहे। काय त्यासाठी जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की जे काही पशुधन आहेत आपले, या सगळ्यांना पशुधनांना गाय वर्ग आणि बैल वर्ग यामध्ये आढळून येते शक्यतो। कारण आपण तात्काळ म्हणजे खेडेगावातील लोकांना लंपी आजार म्हणजे हा माहिती नसतो। त्यासाठी आपण की शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे की हा ओळखून घेणं ही गरजेचं आहे की हा लंपी आजार आहे। लंपी आजार हा विषाणूजन्य रोग असल्यामुळे हा 5 किलोमीटर पर्यंत हा पसरू शकतो। असं याचा विषाणूजन्य रोग असल्याकारणे हा पसरू शकतो हवात। आणि यासाठी आज मी पडणूर गावात या ठिकाणी ट्रीटमेंट केलेले आहे। सर्व शेतकऱ्यांना एक कळकळीची नम्र विनंती आहे की मुक्या प्राण्यांना आपण तंतोतंत वेळासाठी आपण मुक्या प्राण्यांना जे डॉक्टरांना भेट घेऊन त्याची तात्काळ त्याचे ट्रीटमेंट करून घ्यावे, हीच एक नम्र विनंती आहे। आपला विश्वासू बसवराज गजदाने आणि जे काही माझ्या युट्यूब चॅनलवरती जे काही माझा युट्यूब युजर्स असेल त्या लोकांना कळकळीची नम्र विनंती आहे। ज्या शेतकऱ्यांना जर माहिती नसेल तर त्या लोकांपर्यंत आवर्जून आपण हा लंपी आजार आहे किंवा माझ्या जे काही युट्यूब चॅनल्स आहेत त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून त्यांना लंपी आजार हा असा होतो, लंपी आजारच आहे अशा प्रकारे तुम्ही दाखवून त्यांना या पशुधन वाचण्यासाठी आपण ही मदत करावी, ही एक नम्र विनंती आहे। आपला विश्वासू बसवराज गजदाने। धन्यवाद।